पाकिस्तानच्या सदोदितच्या कुरापतीनंतर भारतानं दिलेलं प्रत्युत्तर आहे. एक मारा पण सॉलिड मारा अशा प्रकारचं उत्तर भारतानं दिलेलं आहे आणि आता पाकिस्तानला कळेल की हजारो वर्षाची शांततेची परंपरा असली तर ती सुद्धा मोडली जाऊ शकते आणि भारतानं ते करून दाखवलेलं आहे. प्रश्न आता असा आहे की पुढे काय होणार, राजकीय पातळीला पाकिस्तान काय करणार, लष्करी पातळीला काय करणार आणि त्याचे अँगल्स काय आहेत. चीन सुद्धा मध्ये जरा मदत करायचा प्रयत्न करणार का. मी समीरण सरांपासून हा मुद्दा सुरू करेन. समीरण सर, इमिजिएट रिपरकेशन्स परिणाम तुम्ही काय पाहता? राजनैतिक लेवलला प्रसन्न जर बघितलं तर भारताने ऑलरेडी या राजनैतिक पातळीवरच्या स्टेप्स घ्यायला सुरुवात केलेली आहे. मग ते इंडस ट्रीटी असेल, सिंधू नदीचा करार असेल, त्याचे पाणी वाटपाचा प्रश्न असेल, त्याचं मॅक्सिमम पाणी वापरण्याचे धोरण असेल, किंवा सार्क परिषदेमध्ये सहभागी न व्हायचा निर्णय असेल, या सगळ्या पातळीवर पाकिस्तानची कोंडी करायचा प्रयत्न सुरू केलेलाच आहे. पण प्रॅक्टिकल रिटॅलिएशन ज्याला आपण म्हणतो, त्या आपल्या आजच्या हल्ल्यानंतर मला जे 4-5 मुद्दे वाटतात जे आता त्वरित होऊ शकतात ते म्हणजे पाकिस्तान आपली खोडसाळ सवय न सोडता परत एकदा आज रात्री किंवा उद्याच्या या 24, 36, 48 तासामध्ये दुसऱ्या कुठल्या तरी भागात, म्हणजे बॉर्डरच्याच भागात पण दुसऱ्या कुठल्या तरी भागामध्ये परत असा एक गोळीबार करण्याची शक्यता आहे. दुसरी शक्यता अशी आहे की ज्या आयसोलेटेड चौक्या आहेत, म्हणजे आपल्याबरोबर कर्नल आहेत, त्यांनी त्या भागात काम केलेले 85च्या त्या मोमेंटमध्ये सुद्धा ते होते, याच उरी भागामध्ये त्यांनी काम केले, ते आपल्याला सांगतीलच. पण अशा आयसोलेटेड चौक्या ज्या आहेत त्याच्यावर सगळे हल्ले झालेले जास्तीत जास्त आपल्याला दिसतात. तर अशा आयसोलेटेड चौक्यांवर काही पाकिस्तान अटॅक करताय का ते बघायला लागेल. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे स्लीपर सेल्सचा. काश्मीर व्हॅलीमध्ये जे काही स्लीपर सेल्स आहेत संपूर्ण काश्मीर खोऱ्यामध्ये, ते स्लीपर सेल्स हे लष्कराला कधी कधी अनपेक्षितपणे माहिती नसताना असं काहीतरी करू शकतात की ज्या विघातक कारवाया असू शकतात, तिथल्या नागरिकांना किंवा भारतीय जनतेला त्रास होईल. अशा प्रकारच्या काही कारवाया स्लीपर सेल्सकडनं होतात का ते बघावं लागेल. आणि चौथी शक्यता म्हणजे काश्मीर खोरं सोडून देशाच्या इतर भागात जे काही पाकिस्ताननी आजपर्यंत दहशतवादी संघटनांकडून हल्ले केले, त्याचं मुख्य टार्गेट आजपर्यंत मुंबई होता किंवा पठाणकोट होता किंवा गुरुदासपूर होता, अशा इतर महत्वाच्या ठिकाणी पाकिस्तानचे स्लीपर सेल्स हे आणखीन काही अटॅक करू शकतात का. म्हणजे या चारही पातळ्यांवर भारताचं लक्ष आहे. याचं कारण आज आपण बघितलं असेल तर नौदलापासून ते सगळ्या बाकीच्या लष्करी फोर्सेस पर्यंत सगळ्यांना अलर्ट देण्यात आलेला आहे. मला असं वाटतं की भारताच्या लष्कराने आणि मोदी सरकारने यातली कुठलीही शक्यता डोळ्याआड केलेली नाही. पण मला असं वाटतं की या 4-5 शक्यतांवर जास्ती विचार व्हायला हवा. हो, मी नितीन गोखलेंपासून थोडीशी याची सुरुवात करेन. नितीन गोखले आपल्या सोबत आहेत. गोखले सर, यामध्ये सुरुवातीला समीरण सर म्हणाले की पाकिस्तान आता या बाबतीत ती तयारी करत असेल, पण पाकिस्तानने तर मुळामध्ये हा हल्ला झालाच नाही असं म्हटलेलं आहे. ही स्ट्रॅटेजीचा भाग म्हणायचा की काय म्हणायचं? ते तर दुसरं अजून काय म्हणणार. जेव्हा त्यांचं नाक कापलं गेलंय, त्यांचा एवढा मोठा अपमान झालाय की त्यांच्या हद्दीत घुसून त्यांच्या कंट्रोलमध्ये असणाऱ्या कॅम्पवरती हल्ला करून बरेचसे अतिरेक्यांना मारणं आणि त्यांच्या काही सैनिकांना पण मारणं, हा एक मोठा अपमान आहे पाकिस्तानचा. त्यामुळे त्यांच्याकडनं दुसरी अपेक्षा आपल्याला करायलाच नको. ते हे डिनाय करतीलच. हो, पण समजा जर का ते डिनाय करणार असेल, जसं गोखले सर आपण म्हणताय, मी पुण्याला जातो पुन्हा एकदा कर्नल अनिल आठवले सरांकडे. आठवले सर, हे डिनायल जरी करत असले तरी सुद्धा जसं समीरण सर म्हणाले तसं आतमध्ये रिटेलिएशनची तयारी सुरू केली असेल, कारण आपल्याला कल्पना आहे पाकिस्तानी सरकार कदाचित सामंजस्याची भूमिका घेईल कदाचित, पण पाकिस्तानी आर्मी ही द्वेषावरतीच जगलेली आहे भारत विरोधी. तुम्हाला काय वाटतं? एकतर तो जो सामरिक भाग आहे जिथे आज हे हल्ले झाले, तो किंवा एकूणच लाईन ऑफ कंट्रोल जी आहे त्याच्यावरती एक गोष्ट आहे की भारताकडे लष्करी सामर्थ्य पाकिस्तानपेक्षा अनेक पटीने जास्त आहे. तोफखाना असो, सैन्य असो, याचं पाकिस्तानचा मुख्य त्याचं जे बलस्थान जे होतं ते म्हणजे दहशतवादी. ते दहशतवादी ते आतमध्ये पाठवायचे. आता त्यामुळे जरी पाकिस्तानने जर समजा प्रयत्न केला तोफांचा हल्ला किंवा तोफांचा भडीमार करायचा, तर हे लक्षात घ्या की पाकिस्तानची अतिसंवेदनशील टार्गेट्स जे आहेत, म्हणजे कहूटा जिथे की पाकिस्तानची अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र बनतात, ते सीमेपासून बलनोई म्हणून जी जागा आहे तिथपासून फक्त 70 किलोमीटर दूर आहे. पाकिस्तानचं मंगला डॅम जे की त्यांचं सगळ्यात मोठं धरण आहे पाणी सप्लाय करण्याचं आणि इलेक्ट्रिसिटीचं, ते नौशेरा आणि झांगड या राजौरीच्या क्षेत्रापासून केवळ 12 किलोमीटर दूर आहे. म्हणजे साध्या मध्यम पल्ल्याच्या तोफांच्या पल्ल्यामध्ये आहे. आत्तापर्यंत आपण त्यांच्या आर्थिक आणि इतर सामरिक ठिकाणांवरती तोफांचा हल्ला केला नाही. हे आपण आपल्याकडनं रिस्ट्रेंट किंवा स्वतःवरती बंधन घालून घेतलं होतं.
पण एकदा युद्धसदृश स्थिती जर निर्माण झाली तर यावेळेला ही सगळी जी टार्गेट्स आहेत ती आपल्या तोफखान्याच्या पल्ल्यात आहेत आणि पाकिस्तानला याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे पाकिस्तान या मार्गाकडे जाईल अशी शक्यता कमी वाटते. आणि समजा जर गेलाच तर आज त्याच्यातनं आणखीन युद्धाचा भडकाव उडण्याच्या भीतीमुळे आज मला तरी असं वाटतं चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांचा पाकिस्तानवर जबरदस्त दबाव आलेला असेल की तुम्ही सबुरी घ्या. आतापर्यंत जग आपल्याला सांगायचं की तुम्ही सबुरीने घ्या. यावेळेला आपण आधी कारवाई केल्यामुळे आता तेच जग पाकिस्तानला सांगणार आहे तुम्ही सबुरीने घ्या. मी गोखले सरांकडे जाईन हा मुद्दा घेऊन. एअर मार्शल भूषण गोखले सर आपल्यासोबत आहेत. गोखले सर, जो आता आठवले सरांनी मुद्दा मांडला यामध्ये चीनचा त्यांनी उल्लेख केला होता. पीओकेच्या वरच्या भागातून चीनचे पण इंटरेस्ट सुरू होता जे नंतर मेनलँड पाकिस्तानमध्ये पर्यंत जातात, अगदी ग्वादर बंदरापर्यंत. अशा वेळी जर का भारत आता पीओके ओलांडू शकत असेल तर चीन सुद्धा स्वतःच्या दृष्टीने ही थ्रेट मानेल का, आणि त्या दृष्टीने तुम्ही याचं स्ट्रॅटेजिक रिलेशन कसं पाहता? नाही, एक तर मला वाटतं की अनिल आठलेंनी फार चांगला मुद्दा केलेला आहे की त्यांच्या पाकिस्तानवरती नक्कीच एक मोठा दबाव असणार आहे. आणि त्याचं तुम्ही बघितलं तर अमेरिकेने स्वतः कधी असे हल्ले झाले तर लगेच त्याच्यावर हल्ले केले प्रत्युत्तर म्हणून. त्याचप्रमाणे रशियाने केले, चीनने पण केले. चीन पण युगेरमध्ये करते जेव्हा जेव्हा काही असं झालं किंवा अजून काही त्यांना करायचं असलं तर. पण त्यामुळे ते पाकिस्तानच्या मध्ये आता जो एक त्यांनी इन्व्हेस्टमेंटचा जो कॉरिडॉर करतोय त्याचा तुम्ही उल्लेख केलात, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, आणि तो ग्वादारपर्यंत जातोय, त्याच्याबद्दल त्यांना नक्कीच दोन दृष्टीने विचार करायला लागेल. एक तर एक म्हणजे पीओके बद्दलचा, आणि दुसरा म्हणजे तिकडे चाललेले जे सगळे त्यांचे पाकिस्तानचे सगळे ग्वादारच्या जवळ हे चाललेले ह्युमन राईट्स व्हायोलेशन सगळे झालेले आहेत, त्याच्यावरती त्यांनी नक्कीच विचार करायला पाहिजे की त्यांना ह्यामध्ये कितपत फायदा होणार आहे आणि इतके $46 बिलियन जे इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये रिटर्न काय मिळणार आहे. कारण ह्या इथे दहशतवाद फक्त भारताला किंवा संबंध बाकीच्या देशांनी पण चीनवरती पण त्याचा परिणाम होतोय. त्यामुळे मला वाटतं की चीन आपल्या ह्याच्यामध्ये फारसा पडणार नाही, उलट पाकिस्तानवरती तो ज्यादा दबाव टाकेल की आता तुम्ही सुद्धा संबंध जगाच्या दृष्टीने हा विचार करा की हे सगळं तुम्हालाही चांगलं नाहीये. आणि मला वाटतं की त्याच्यावरती त्यांच्या इकॉनॉमिक ह्याच्यावरती सुद्धा त्याचा परिणाम होईल. बरं, मी कमांडर रवी पाठक सरांकडे जाईन. पाठक सर, याच्यातली आता युद्धसज्जता फार महत्त्वाची राहणार आहे. मगाशी पण उल्लेख समीरण सरांनी पण केला की पाकिस्तान रिटॅलिएट करण्याचा प्रयत्न करेल. याच्यामध्ये आपला मी कारगिलचा थोडासा संदर्भ येईन. कारगिलच्या वेळी पहिल्यांदा अशा स्ट्रॅटेजिक ऑपरेशनसाठी एअरफोर्सचा वापर करण्यात आला होता. तुम्हाला वाटतंय की हा आत्ताचा हा स्मॉल टर्म छोटासा हा स्ट्रॅटेजिक हल्ला हा लार्ज स्केल वॉरच्या बाबतीत परावर्तित होऊ शकतो? पुण्याशी आपला संपर्क बहुधा तुटलेला दिसतोय. हरकत नाही, मी नितीन गोखलेंकडे जाऊन मग मयांकडे जाणार आहे. नितीन गोखले सर, एक प्रश्न चीनचा मगाशी सारखा उल्लेख होतोय. चीन पाक रिलेशन पाहता या रिलेशनमुळे पीओकेच्या बाबतीतल्या भारताचा हा असा हल्ला हस्तक्षेप याकडे चीन कसा बघेल असं वाटतं तुम्हाला? असं आहे की चीन हा एक फार मोठा देश आहे आणि एक जबाबदार देश आहे. त्यालाही माहिती आहे की पाकिस्तानचे अतिरेकी काय करतात आणि भारतावरती कसा हल्ला केला जातो, काय केलं जातं. म्हणून मला असं नाही वाटत की चीन याच्यामध्ये काही हस्तक्षेप करेल किंवा करण्याचा प्रयत्न करेल. तो जास्तीत जास्त हे म्हणेल, निंदा करेल या हल्ल्याची आणि एखादा मेसेज पाठवेल भारताला. पण ही इतकी मोठी पण कारवाई नाहीये की ज्याच्यासाठी चीन काही लष्करी कारवाई पीओके मध्ये किंवा त्यांच्या गिलगिट बाल्टिस्तान मध्ये त्याच्यातनं येऊन भारतावरती काही पाकिस्तान बरोबर हल्ला करण्याची काहीही शक्यता मला वाटत नाही. आपण ही चर्चा सुरूच ठेवणार आहोत. गोखले सर, तुम्ही राहाच आमच्यासोबत. मी मयांक भागवत कडे चाललोय. मयांक, यामध्ये एक आम्हाला भाग सांग, हा जो पीओकेचा भाग आहे या पीओके मध्ये शिरण्याची आत्ताची जी स्केल आहे ती आपण पीओके पासून एक 10 किलोमीटरच्या परिघामध्ये आपण शिरलेलो आहोत. पण तिकडे आतमध्ये सुद्धा त्यांचे दहशतवादी तळ आहेत. असं वाटतं, असं करून वाटतंय तुला की भारत अगदी तिथपर्यंत जाण्याची सुद्धा धाडस दाखवेल? कारण टेक्निकली पीओके हा भारत आपलाच एरिया मानतोय.
प्रसन्न, पीओके म्हणजे भारताचाच भाग आहे आणि भारताचा अविभाज्य भाग आहे. आपण जर पाहिलं तर ज्या ठिकाणी आता हल्ले करण्यात आलेले किंवा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले हे लिपा, केल आणि भिंबर मध्ये करण्यात आले. मात्र सगळ्यात मोठा म्हणजे एक अड्डा म्हणा दहशतवाद्यांचा तो आहे मुझफ्फराबाद. मुझफ्फराबाद उरी पासून म्हणजे लाईन ऑफ कंट्रोल पासून अगदी 16 ते 18 किलोमीटर वरती आहे. त्यामुळे आता भारतीय जवान हे जवळपास 3 ते 4 किलोमीटर आतमध्ये या तिन्ही ठिकाणी गेलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर भारतीय लष्कराने ठरवलं तर सहज भारतीय लष्कर जे आहे ते पूर्ण मुझफ्फराबाद पर्यंत पोहोचू शकतं. आणि मुझफ्फराबाद मध्ये सगळ्यात जास्त ट्रेनिंग कॅम्प्स आहेत आणि ज्या प्रकारे आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये जो दहशतवादी येतो याच्यामधले प्रामुख्याने सगळे दहशतवादी या मुझफ्फराबादच्या आसपासच्या ट्रेनिंग कॅम्प मध्ये येतात. त्यामुळे भारतीय लष्कराची कपॅसिटी आहे. आपल्याला जसं कर्नल फडके म्हणाले पॅरा ट्रुपर्स किंवा स्पेशल फोर्सेस या पॅरा ट्रुपर्सना आपण ह्या लिपा भागामध्ये, केल भागामध्ये आणि भिंबर भागामध्ये एअरड्रॉप केलं आपण त्यांना मुझफ्फराबाद पर्यंतही पाठवू शकतो. फक्त आपल्याला त्याच्यासाठी वेगळी स्ट्रॅटेजी लागेल कारण 2 ते 3 किलोमीटर जाऊन स्ट्राईक करून परत येणं आणि 16 किलोमीटर लांब जाऊन स्ट्राईक करून परत येणं याच्यासाठी जो लॉजिस्टिकल सपोर्ट लागेल हाच महत्वाचा आहे. पण आपली कॅपॅसिटी आहे, आपण हे करू शकतो. बरं, मी मयांकचा भाग घेऊन मी सर तुमच्याकडे येतोय फडके सर, की जो मयांकने उल्लेख केला की मुझफ्फराबाद त्याच्या पुढे त्याच्या परिसरामध्ये जर का जरा डीप थोडंसं पीओकेच्या डीप मध्ये घुसायचं असेल 15-20 किलोमीटर पार तर कशा प्रकारचं कौशल्य जास्त वेगळ्या प्रकारे लागेल, लॉजिस्टिक्स इन्क्लुडेड? नाही, आपले स्पेशल फोर्सेस जे आहेत पॅरा कमांडोज वगैरे किंवा इन्फंट्री बटालियन्स सुद्धा जे आहेत बरं त्या जवळजवळ अन्न विना किंवा ड्राय राशन घेऊन कमीत कमी 72 ते 96 तास स्वबळावरती राहण्याचे सक्षम आहेत. याचा अर्थ असा आहे आणि पॅरा कमांडोज आणि इतर इन्फंट्री बटालियन्सना पण ट्रेनिंग आहे की एका रात्री जवळजवळ 20 ते 25 किलोमीटर अंतर ते कापू शकतात. अशी ट्रेनिंगच झालेली आहे, ट्रेनिंगच दिलेली आहे. त्याच्यामुळे 16 आणि 18 किलोमीटर हा काही जास्त अंतर नाहीये. बरं, आणि अशा ऑपरेशनसाठी काय मुख्य आता हे जे ऑपरेशन झाले हा माझा अंदाज आहे की याला मला वाटते एक दिवसापूर्वी किंवा काल किंवा परवा दिवसा पाठीमागं ड्रॉप केले असेल या स्पेशल फोर्सेसना. बरं, जवळजवळ लिपा, केल, आणखीन केल आणि मुझफ्फर याच्यामध्ये ड्रॉप करून ते दिवसभर शांततेने बसून मग रात्री ते पुढे पुढे सरकत येऊन मग इथं हल्ला करून आता हल्ल्याची वेळ जे सांगतायत ते 12 आणि 4 वाजता परत आले. याच्यावरनं तुम्हाला समजते की हल्ला करून 4 तासात ते आपल्या बाजूला परत आले. म्हणजे 10 ते 12 किलोमीटर किंवा 6 ते 7 किलोमीटर अंतर त्यांच्या पाकिस्तानच्या पोस्टपासून लपत छिपत जर हे कमांडोज येऊ शकतात तर 16 किलोमीटर काय आपल्या आवाक्याच्या बाहेर नाहीये. बरं, आपण 16 ने 32 किलोमीटर पर्यंत पण आज जाऊ शकतो कारण आज आपल्याकडे 96 तास किंवा त्याच्यापेक्षा जास्त कमीत कमी 96 तास आपल्या स्वबळावरती स्वराशनवरती राहण्याची क्षमता आपल्या कमांडो फोर्स मध्ये आहे आणि आपण हे परतवू शकतो. समीरण सर, याच्यातला एक मुद्दा थोडासा आपण भारत पाकिस्तानच्या जोडीलाच अधिक ब्रॉडर स्पेक्ट्रम घेऊयात. अमेरिका, रशिया, खास करून पाश्चात्य राष्ट्र भारताच्या या अशा ऍक्टिव्हिटीकडे, अमेरिकेने अफगाणिस्तानात घुसणं याचा परिमाणच वेगळा कारण ते अमेरिका आहे. भारत जेव्हा हे करत आहे त्याकडे कशा प्रकारे बघतील? कारण 2 न्यूक स्टेट्स आहेत, न्यूक्लिअर पॉवर स्टेट्स आहेत, कशा प्रकारे बघतील पाश्चात्य राष्ट्र? मला असं वाटतं की आपले जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत अजित डोवाल त्यांनी ऑलरेडी अमेरिकेच्या काही एजन्सीजची संपर्क साधल्याच्या बातम्या येत आहेत. आता काही क्षणांपूर्वीच त्या बातम्या आल्यात पण अजून त्या कन्फर्म नाही आहेत म्हणून आपण त्या पूर्ण खात्रीला एक सांगू शकत नाही. पण दुसरं एक स्टेटमेंट सुद्धा आता काही क्षणांपूर्वीच मनोहर पर्रीकरांनी जी सर्वपक्षीय मीटिंग झाली त्याच्या आधी काही क्षण केलेलं होतं NI कडे. ते स्टेटमेंट असं होतं की वी डिड व्हॉट वी हॅड टू डू. याचा निम्मा भाग असा आहे की वी विल डू व्हॉट विल बी नीडेड टू बी डन. बरं, हा याचा दुसरा अर्थ. एक्झॅक्टली. अमेरिकेचा उल्लेख तू केलास. नुसतं अमेरिकाच नाही, एका बाजूला अमेरिका आहे, एका बाजूला चायना आहे, एका बाजूला सार्क कंट्रीज आहेत. सार्क कंट्रीजनी तर जवळजवळ 50-60% कंट्रीजनी भाग घ्यायचा नाही ठरवलेला आहे आणि त्याचा नियम असा आहे की एक जरी कंट्री येणार नाही म्हणली तरी सुद्धा सार्क परिषद होऊ शकत नाही. आता या सगळ्या गोष्टीमध्ये मला असं वाटतं की त्या देशांना हा अधिकार असतो असं करू नका म्हणायचा ज्यांनी स्वतः हे केलेलं नाहीये. अमेरिकेसारख्या देशांनी हे एकदा नाही, दोनदा नाही, अनेकदा केलेलं आहे, अनेक फ्रंट्सना केलेलं आहे. अमेरिकेत पाकिस्तानमध्ये घुसून ओसामा बिन लादेनला मारलेला आहे.
तेव्हा भारताने जे केलेलं आहे ते स्वसंरक्षणाकरता आहे असं भारताचं ऑफिशियल स्टेटमेंट आहे. भारताने कोणाची परवानगी जरी घेतली नसली तरी भारताचा हा स्टँड आहे की हे जर आम्ही केलं नसतं तर काही तासामध्येच आम्हाला परत एकदा आमचे सैनिक गमवायची वेळ आली असती आणि असं करण्याचा आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार भारताला पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे मला असं वाटतं भारताने स्टँड अतिशय क्लिअर केलेला आहे. पुढचा फक्त एकच मुद्दा मला विचारार्थ या सगळ्या ज्येष्ठ सेनानींच्या समोर मांडायचा आहे. त्यांनी अनेक वर्ष बॅटलफील्डवर काम केलेलं आहे. कमांडर आहेत, ब्रिगेडियर आहेत, कर्नल आहेत, सगळे आहेत. मला असं वाटतं की याच्यानंतर पाकिस्तान परत त्यांच्या जुन्या खोडसाळ सवयीकडे वळेल आणि ते म्हणजे प्रोव्होकेशन. आतापर्यंत भारताने प्रोव्होकेशन खूप शांतपणे संयमीपणाने घेतलेलं होतं. याच्यानंतर मला नाही वाटत की भारत सरकार, भारताची आर्मी म्हणजे भारताची सशस्त्र दलं ही कुठल्याही टॉलरन्सच्या मर्यादेच्या आतमध्ये राहतील असं मला वाटत नाही. नाव इट्स अ झिरो टॉलरन्स लेवल आणि त्याचं हे इंडिकेशन आहे असं मला वाटतं. याच्यानंतर कुठलंही प्रोव्होकेशन, भले मग छोटासा गोळीबार जरी पाकिस्तानच्या बाजूने झाला बॉर्डर लेवलला, तरी सुद्धा त्याचं उत्तर तितक्याच सबळपणे किंवा त्याच्या चौपट असं त्याचं उत्तर दिलं जाईल, याचं हे इंडिकेशन आहे. त्याच्यामुळे येत्या काही तासामध्ये पाकिस्तान अशी काही आगळीक करेल असं वाटत नाही, पण ती शक्यता नाकारता येत नाही. तसं जर काही झालं तर भारताला पुढच्या लष्करी तळांना उद्ध्वस्त करण्याकरता एखादं निमित्त मिळेल आणि पाकिस्तानचा तो वेडगळपणा ठरेल. तसं पाकिस्तानने केलं तर भारत पुढची स्टेप उचलायला मागे पुढे बघणार नाही. हीच इंडिकेशन मला असं वाटतं की भारताच्या आजच्या कारवाईतनं मिळालेली आहे. आपण मग ते भूषण गोखले सरांपासून हा प्रश्न सुरू करूयात. गोखले सर, जर का पाकिस्तानने आता रिटॅलिएट करणं, रिस्पॉन्स देण्याचा प्रयत्न केला, अग्रेसिव्ह रिस्पॉन्स, तर प्रश्न असा आहे की पुन्हा एक नेहमी भारताची अडचण अशी होते की भारत हा समृद्ध देश आहे, विविध प्रकारच्या संपत्ती आपल्याकडे आहेत, पाकिस्तान मुळातच उघडा आहे, त्याला मारण्यामध्ये काही त्या अर्थानं नुकसान नसतं कारण तो मुळातच त्याच्याकडे काही फारशा गोष्टी नाही आहेत. अशा अर्थानं समीरण सरांचा प्रश्न मी आपल्याला विचारतोय की पाकिस्तानने रिटेलिएट केलं तर ते किती मोठं रिटेलिएशन होऊ द्यायचं, याच्या बाबतीत भारत काय करेल किंवा काय करावं? ज्याला आपण एस्केलेशन लॅडर म्हणतो. बरं, आता आपण जे केलेलं आहे, जसं मी मगाशी सुरुवातीलाच म्हणलं किंवा समीरण पण म्हणलं, जसं इट इज अन ऑफेन्सिव्ह डिफेन्स ऍक्शन, की थोड्याच वेळाने आपल्यावरतीच हल्ला होणार होता म्हणून आपण दहशतवादींवरती अटॅक केलेला आहे. आपण कुठल्या पाकिस्तानी तळावरती केला नाही. पाकिस्तानचे 2 सैनिक तिथे होते, त्याचा अर्थ ते आपल्याला, आपण त्याचा अर्थ काढू शकतो की ते नेव्ही स्टेट स्पॉन्सर्ड जे आपण त्यांना म्हणतोय ते नक्कीच त्याच्यामध्ये उघड झालेलं आहे. पण त्याचा अर्थ आपण वी वर नॉट ट्राईंग टू एस्केलेट, आपण आयबी क्रॉस केलेली नाहीये. इंटरनॅशनल बॉर्डरच्या तिकडे सुद्धा अशा तऱ्हेचे काही काही तळ आहेत, आम्हाला माहिती आहेत काही काही ठिकाणी पहिल्यापासून. पण आपण आता जे केलेलं आहे ते आपल्या LOC, जसं मगाशी मला वाटतं सांगितलं की आपण ज्याला पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर जो आपलाच देश आहे, त्यामुळे त्याच्यामध्येच आपण कारवाई केलेली आहे आणि आता आपण लिमिटेड ऍक्शन त्यांना दाखवली आहे, पण एक रिझॉल्व्ह दाखवलेला आहे त्याच्यामध्ये. आणि मला वाटतं की त्यामुळे त्यांनी जर एस्केलेट केलं तर ते आपल्याला आपल्याच फायद्याचं ठरेल, कारण त्यांना ओपन वॉर असं केलं तर त्यांच्या फार महागात त्यांना पडेल. तुम्हाला माहिती आहे की पाकिस्तान आर्मी इज रनिंग द कंट्री, बट ॲक्च्युअली स्पीकिंग दे हॅव गॉट सो मेनी इकॉनॉमिक, त्याच्यामध्ये त्यांचे स्वतःचे संबंध आहेत, त्याच्यामध्ये त्यांचे सगळे बिझनेस पाकिस्तानमधले बहुतेक सगळे हे सगळे एक्स आर्मी ऑफिसर्स चालवतात. त्यामुळे त्यांना वाटतं की अशा तऱ्हेची कारवाई केली त्यांचं स्वतःचं खूप मोठं नुकसान होणार आहे. मला वाटतं की एस्केलेशन लॅडर आपण एक व्यवस्थित त्याचा विचार केलेला आहे ह्या सगळ्याच्या बाबतीत. आणि मला नाही वाटत की, अर्थात काही काही ठिकाणी ते गोळीबार करू शकतील, अजून कुठे काही स्लीपर सेलकडनं काही करायचं असलं तर, पण आपण सतर्क राहायलाच पाहिजे, कारण हा दहशतवाद हा सगळ्यांनाच घातक असतो. आणि मला वाटतं आपण संबंध देश या कारवाईच्या मागे आहे. मला वाटतं आताच एक संबंध पॉलिटिकल मेसेज पण गेलेला आहे की सगळ्या पॉलिटिकल पार्टीजनी, ऑपोजिशन सगळ्यांनी ह्याच्यामध्ये एकजुटीने सगळ्यांनी पंतप्रधानांना पाठिंबा दिलेला आहे. मला वाटतं संबंध देश मागे असताना आपण आता या बाबतीमध्ये कधी असा जास्त विचार करून की आपल्याला अजून त्यांनी काही केलं तर काय, तर मला वाटतं आपण प्रत्युत्तर द्यायला नक्कीच तयार आहोत. बरं, मी पाठक सरांकडे जाऊन मग आठवलेंकडे जाईन. पाठक सर, आता आपण हा झाला आजच्या स्ट्रॅटेजिक या सर्जिकल अटॅकबद्दल, आता अधिक ब्रॉडर स्केल घ्यायचा आहे. पाकिस्तानची सद्यस्थिती, त्याच्यामध्ये झालेला इस्लामिक टेररिझमचा त्यातला उदय, ISI किंवा आर्मीमध्ये असणारा त्याचा प्रभाव. मी पुण्याकडे जाणं थोडंसं थांबावं लागेल, मी परत त्यांच्याकडे जाईन. मी परत एकदा मयांकडे जाऊन परत बाकीच्या मान्यवरांकडे जाईन. मयांक, या स्ट्रॅटेजिक अटॅक नंतर आता हे उघड झालेलं आहे की भारताला तिथले कोणते तळ आहेत हे माहीत पडलेलं आहे. मग हे लक्षात घेता मुझफ्फराबाद का किंवा बाकीचे तळ ज्यांचा तो उल्लेख केला, हे तळ मोबिलाइज करणं, मोबाईल तळ बनवणं किंवा हलवणं, असा काही पर्याय पाकिस्तान करेल किंवा ते दहशतवादी करतील?
प्रसन्न, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या सर्जिकल स्ट्राईक नंतर पाकिस्तान कुठेतरी बॅकफूट वरती गेलेला नक्की आहे. पण बॅकफूट वरती गेल्यानंतर अँटिसिपेशन लष्करानेही केलेलं आहे की पाकिस्तान अटॅक करू शकतो. पाकिस्तान म्हणजे दहशतवादी आपल्यावरती अटॅक करू शकतात आणि कुठेतरी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे पठाणकोट पासून ते गुजरात पर्यंत प्रत्येक ठिकाणी आता हाय अलर्ट देण्यात आलेला आहे. मोबिलायझेशनचा जर प्रकार पाहिला तर मुझफ्फराबादच्या आजूबाजूला बरेचसे कॅम्प आहेत आणि हे कॅम्प छोटे छोटे कॅम्प आहेत. मुझफ्फराबादच्या आजूबाजूला ज्या कॅम्पमध्ये कसाब आणि इतरांनी ट्रेनिंग घेतलं होतं आणि मुंबईमध्ये 26/11चा हल्ला केला होता ते कॅम्पही त्याच बाजूला आहेत. मुरीद केला कॅम्प आहेत. या सगळ्या कॅम्पची जिओलॉजिकल लोकेशन जिओग्राफिकल ही भारताकडे आहे. भारताने वारंवार जेव्हा पाकिस्तानला पुरावे दिले, कसाबच्या वेळेला जेव्हा पुरावे दिले तेव्हा देखील या सगळ्या कॅम्पचे पुरावे दिले. मात्र पाकिस्तान नेहमीच डिनायल मोडमध्ये राहिला की आमच्याकडे असेच कुठलेही पुरावे नाहीत. त्यामुळे मोबिलायझेशन करणं हे पाकिस्तानच्या दृष्टीने सध्या तरी जे आहे ते शक्य वाटत नाहीये. कारण जर ते मोबिलाइज झाले तिकडनं तर त्यांना त्यांचे बेसेस मोबिलाइज करायला लागतील आणि त्याच्यामध्ये जवान आहेत पाकिस्तानी आर्मीचे, त्यांच्या सगळी सामुग्री मोबिलाइज करायला लागेल. त्यामुळे कुठेतरी पाकिस्तान या अँटिसिपेशन मध्ये आहे की आपणही अशाच प्रकारची एक कुठेतरी कारवाई करावी का, परत घुसपेट करावी का किंवा घुसखोरी करावी का. त्यामुळे पाहावं लागेल की भारतीय आर्मी जशी सतर्क आहे तशाच प्रकारचा प्रयत्न नक्की होईल पाकिस्तानच्या बाजूने. आता उरी सेक्टर मध्ये झालं, रजौरी, पूंछ, आणखीन बरेचसे सेक्टर्स आहेत ज्या ठिकाणी काही बॉर्डर पोरस आहेत त्या ठिकाणी प्रयत्न इन्फिल्ट्रेशनचा हा जरूर केला जाईल. बरं, हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे अर्थातच आपण अलर्टवरती आहोतच, भारत अलर्टवरती आहेच, पण हा मुद्दे महत्वाचे आहेत. पाकिस्तान तिकडचे तळ कदाचित हलवू शकणार नाही, एवढं सोपं ते राहिलेलं नाहीये. मी शेवटची 5 मिनिटात मी पहिल्यांदा पुणे स्टुडिओला जाऊन मग मुंबई स्टुडिओमध्ये येईन. फडके सरांकडे मी जातोय. फडके सर, जर का आता हे एस्केलेशन लॅडर ज्याचा मगाशी उल्लेख झाला गोखले सरांकडनं, हे पाकिस्तान वाढवण्याची शक्यता जास्त आहे कारण त्यांच्यावरती असणारा इस्लामिक आक्रमकतेचा प्रभाव जो ISI आणि आर्मीमध्ये भरलेला आहे, भारत द्वेष सुद्धा भरलेला आहे. अशावेळी त्यांनी जे म्हणायचंय की आम्ही 1000 वर्ष गवत खाऊ पण भारताला हरू, ती त्यांच्यामध्ये अजूनही तो जोर आहे. असं वेडं साहस पाकिस्तानने करायला सुरुवात केली तर त्याला आपण कसं रिटेलेट द्यायचं? त्यांना किती मोठं युद्ध हवं असेल तरी आपण ते मोठं होऊ द्यायचं की नाही? युद्ध हा बोला बोला. ओके, बोला बोला बोला. नाही, बोला तुम्ही बोला. युद्ध हा एक अंतिम पर्याय असतो. त्याच्या आधी बऱ्याच गोष्टी होतात डिप्लोमॅटिक लेवलवरती, त्या आता संपलेल्या आहेत. आता काही डोझियर द्यायची आपल्याला आवश्यकता नाही कारण त्यांचेच प्रधानमंत्र्यांनी संरक्षण मंत्र्यांनी कबूल केले की असं झालेलं आहे. आता ह्याचा गवगवा किती करायचा? कारण पाकिस्तानची नामुष्की ही आहे की गवगवा जास्त केला तर ते रडत जाणार, अमेरिकेकडे सांगत जाणार त्यांची नाक कापलेलं आहे. म्हणून मग त्या गवगवा नाही केला तर नाक दाबून तोंड मुक्याचा मार खाण्यातली स्थिती झालेली. आणि जर रिटॅलिएशन बघायचं झालं, यातनं रिटॅलिएशनचा एक भाग सर्वात प्रथम पुढे येतो की इतक्या वेळेला आपण जेव्हा बोलत होतो त्यावेळेस तो हाफिज सईद किंवा पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आम्ही न्यूक्लिअर स्ट्राईक करू म्हणून जे बडबडत होते त्या सगळ्या आता पोकळ बातम्या झालेल्या आहेत. कारण एवढं होऊन सुद्धा अजूनही पाकिस्तानने न्यूक्लिअरची गोष्ट केलेली नाही. त्याच्यामुळे ते पहिल्यांदा नुसतेच पोकळ धमक्या देत होते. आता आपण एक टेस्टिंग केलेलं आहे की खरं काय, त्याच्यात आपण त्याला पूर्ण अंगावरती घेऊ शकतो. मी पुण्याला जातो पाठक सर आणि आठवले सरांकडे. पाठक सर, आतापर्यंत POKचा भाग आहे तोपर्यंत ठीक आहे, जरा थोडंसं या गोष्टी चालू राहतील. मेनलँड पाकिस्तानमध्ये जर का आपण शिरायचा प्रयत्न केला तर तिथल्या जवळपास वेडसर असणाऱ्या अशा तिकडच्या सत्ताधाऱ्यांकडनं न्यूक्लिअर वेपन्सचा किंवा जास्त रिटॅलिएशनचा वापर केला जाऊ शकतो का? आपण त्याला तयार आहोत का? थँक्यू. मला वाटलं तुम्ही मला विसरले होते. बोला सर, बोला. पाठक सर, कॅन यू हिअर मी? हो सर, पाठक सर आम्हाला ऐकायला येते, तुम्ही बोला. ऐकू येत आहे का? येस येस येस, सविस्तर बोला. ओके. मला एक 2-3 गोष्टी या सगळ्या याच्यातनं बाहेर पुढे आणायच्या आहेत. सगळ्यात पहिले म्हणजे मोदींचं आणि सरकारचं अभिनंदन. 2 वर्ष वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले त्यांच्यावर झाले आपल्याच देशातनं. तुम्ही काही करत नाही, तुम्ही काही बोलत नाही, तुम्ही मौन व्रत घेतलंय का? पण मला वाटतं मोदींनी चाणक्य नीती वापरली. साम दाम भेद आणि दंड. गेले 2 वर्ष याच्यावर विचार करून शेवटी काल रात्री आपण दंड वापरायचं ठरवलं. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे कारण हे फार महत्त्वाचं आहे की सर्व कश विचार करून सर्व प्रयत्न करून
जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करता तेव्हा तुमच्यात तो एक हो एक हे द वर्ड मराठी इज आय थिंक यू कॅन यूज इट ॲज अ मॉरल ग्राउंड. हो हो नंबर 1. बरं. नंबर 2, हम्म, पहिल्यांदा हम्म, द आर्मी आय थिंक हॅज बीन गिवन अ फ्री हँड. हो. आर्मीला पहिल्यांदा मोकळा हात दिला की तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. एक्झॅक्टली. सरकारने पॉलिटिकल डिसिजन घेतलं. आर्मीला कुठेही इंटरफिअर न करता तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा हे सांगितलं. ही फार महत्वाची बाब आहे. हा एक आपल्या याच्यातला शिफ्ट आहे. बरं. कारण आत्तापर्यंत आपली फॉरेन पॉलिसी आणि डिफेन्स पॉलिसी याच्यात कुठेच समन्वय नव्हता. डिफेन्स म्हणायचं की आम्हाला लाहोर घेऊ द्या, पॉलिटिशियन्स म्हणायचे आम्ही ताशकंदला जातो. तुम्ही श्रीलंकेत पाठवलं, हात बांधून पाठवलं. प्रत्येक महासत्ता ही फॉरेन पॉलिसी आपल्या आर्म फोर्सेसच्या जोरावर चालवते. हो पहिल्यांदा मला वाटतं हे झालेलं आहे. त्यामुळे मोदींचं आणि मोदी सरकारचं मनापासून अभिनंदन. बरं बरं. दुसरी गोष्ट, आपण काही बाबतीत बोललोय की इंटरनॅशनल रिॲक्शन्स काय येतील. मी इथे स्टुडिओमध्ये यायच्या आधी मला एक मेसेज आला आहे की इराणनी बलुचिस्तानमध्ये बॉम्ब हल्ला केला आहे. बरं. आता ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचली की नाही माहिती नाही, पण ही जर रिॲक्शन असेल हो इंटरनॅशनल याच्यात तर ही स्वागतार्थच आहे. आपल्याला याच्यातनं पाठिंबा मिळतोय. ज्या अर्थी आत्तापर्यंत अमेरिकन्स, रशियन्स आणि बाकीच्यांनी मौनव्रत धरलंय, याचा अर्थ असा होतो की आपलं जे पाऊल आपण उचललंय ते बरोबर आहे. एक्झॅक्टली. आणि मला वाटतं याच्याही पुढे एक्झॅक्टली एक्झॅक्टली. हो फक्त 10-12 किलोमीटर नाही पण 60-70 किलोमीटर पर्यंत जायची आपली क्षमता आहे. आणि मला वाटतं आर्मी ते करू शकेल. नक्की. पाठक सर, हा सगळ्यांनाच आत्मविश्वास आहे आणि सगळ्यांनाच वाटतंय की तुम्ही जसं म्हणताय तसं आता रिटेलिएशन दाखवावं. शांतता दाखवली आणि पुरेपूर दाखवली. अगदी कसाबला सुद्धा भारतीय न्याय व्यवस्थेच्या अनुषंगाने शिक्षा करायला लावली. पण हा आमच्या सत्सद्विवेक बुद्धीचा अंत बघायला नको हे आपण दाखवून दिलेलं आहे. कार्यक्रमाच्या शेवटी मी समीरण सरांकडे येतो. समीरण सर, आतापर्यंत काय झालं त्याचं विश्लेषण आपण केलं, पण आता पुढची लढाई ही डायस बोर्डरूम मध्ये पण होणार आहे, पॉलिटिकल बोर्डरूम मध्ये, आणि त्याचवेळी लष्करावरच्या पातळीवर पण होणार आहे. पुढची आव्हानं तुम्ही कशी पाहता? मला असं वाटतं डिप्लोमॅटिक लेव्हलला, राजनैतिक पातळीवर भारताने पाकिस्तानला आयसोलेट करण्याचे, एकटं पाडण्याचे, एकाकी पाडण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. ते असेच सुरू राहतील. याच्यानंतर ज्या काही कंट्रीजनी सार्कमध्ये पाठिंबा अजून काढून घेतलेला नाहीये त्या बैठकीचा किंवा त्या परिषदेचा, ते सुद्धा कंट्रीज आता बाजूला जातील आणि भारताला पूर्ण सपोर्ट करतील असं चित्र समोर दिसतंय. त्यामुळे पाकिस्तानला इतक्या सहजासहजी याच्यावर आता डिनायल मोडमध्ये जाता येणार नाही. बाकीच्या देशांचा दबाव पाकिस्तानवर वाढत राहील. पण याच्यानंतर अशी एक शक्यता मला दिसतेय की प्रोव्होकेशन जर पाकिस्तानकडून कुठल्याही गोष्टीचं झालं, कुठल्याही बॉर्डरच्या एरियामध्ये किंवा पीओके मध्ये किंवा भारताच्या बॉर्डरच्या जवळच्या त्यांच्या अतिरेकी कॅम्पकडनं काही फायरिंग झालं तर भारताची टॉलरन्स लेवल 0 झालेली आहे. भारत ते ऐकून घेणार नाही. भारत त्याला ताबडतोब प्रत्युत्तर देईल आणि वेळ जर पडली तर त्याच्यामध्ये अगदी फुल स्केल वॉर नाही पण ज्याला आपण एक स्मॉल स्केल वॉर सदृश परिस्थिती म्हणतो तशी परिस्थिती निर्माण झाली तर भारत ते निर्णय घ्यायला सुद्धा कमी करणार नाही. हा संदेश आज गेलेला आहे. परिस्थिती फक्त तणावाची मात्र नक्की आहे, ती पुढचे काही तास राहील आणि त्याच्याकरता भारतातल्या काही महत्वाच्या ठिकाणी अनेक शहरांमध्ये आणि बॉर्डर एरियाजमध्ये सुद्धा तिन्ही सशस्त्र दलं सतर्क असतीलच आणि आपण त्या दृष्टीने काळजी घेऊ याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. पण आजच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानलाच नव्हे तर सगळ्या जगामध्ये एक सज्जड आणि अतिशय सशक्त अशा प्रकारचा संदेश नक्की गेलेला आहे, सिग्नल गेलेला आहे की भारत हा आता कुठल्याही परिस्थितीमध्ये ऐकून घेण्याच्या मूडमध्ये नाही, अन्याय करून आपले सैनिक मारून घेण्याच्या मूडमध्ये नाही. आता त्याला सज्जड उत्तर देण्याची क्षमता आहे हे दाखवायची वेळ आलेली आहे आणि तशी वेळ आली तर भारत नक्की दाखवून देईल. कार्यक्रमाच्या शेवटी लोकांना आपण विचारलं होतं त्यांना काय वाटतं या सगळ्या प्रकरणाबद्दल आणि आपला प्रश्न होता ट्विटरवरती विचारलेला की भारताच्या लष्करी कारवाईमुळे पाकिस्तान वठणीवर येईल का. लोकांनी काय प्रतिसाद दिलेला आहे, उत्तर दिलंय आपण स्क्रीनवरती पाहू शकता. आपल्या स्क्रीनवरती पहा, उत्तराचा कौल स्पष्ट आहे. 52% लोकांना वाटतं की पाकिस्तान वठणीवर येईल पण 48% वाटतं पाकिस्तान वठणीवर येणार नाही. याचा अर्थ इतकाच आहे की पाकिस्तानला वठणीवर आणायला आणखी कारवाई करावी लागणार आहे. चर्चेच्या शेवटी
पाकिस्तानमध्ये भुत्तो म्हणाले होते की 1000 वर्ष गवत खाऊ पण भारताला हरवू, युद्ध करू त्यांच्याशी. त्यातल्या युद्धानंतर ते जिंकणार की नाहीत हा प्रश्नच उद्भवत नाहीये. भारताने ते दरवेळी दाखवून दिलेलं आहे. गवत खाण्याची वेळ मात्र पाकिस्तान वेळोवेळी स्वतःवरती आणतंय, हे मात्र यंदाच्या निमित्तानं पुन्हा एकदा लक्षात आलेलं आहे. पुन्हा एकदा कार्यक्रमाच्या शेवटी एअर मार्शल भूषण गोखले सर, कर्नल अनिल अठ्ठले, कमांडर रवी पाठक, कर्नल राजन फडके, नितीन गोखले या सगळ्यांचे आभार. आपण या चर्चेसाठी सहभागी झालात. जय महाराष्ट्र सोबत इथेच थांबूयात. पाहत रहा जय महाराष्ट्र.